आता आपण बघूयात की रोलिंग ॲव्हरेज काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. ओके, तर रोलिंग ॲव्हरेज इज ऑल्सो कॉल्ड अ मूव्हिंग ॲव्हरेज. रोलिंग ॲव्हरेजला काय म्हणतात? मूव्हिंग ॲव्हरेज असं सुद्धा म्हणतात. आणि ती टेक्निक आहे, कशाची टेक्निक आहे? तर स्मूथ आउट द शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्स अँड हायलाईट द लॉंग टर्म ट्रेंड्स इन युअर डेटा. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये डेटामध्ये मे बी खूप असे फ्लक्च्युएशन्स दिसू शकतात, तर तेच हायलाईट झाले तर त्याचा इफेक्ट लॉंग टर्म ट्रेंडवर होतो. म्हणून ते स्मूथ करायसाठी रोलिंग ॲव्हरेज वापरतात. ते शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्स असतात ना, ते स्मूथ करायसाठी रोलिंग ॲव्हरेज वापरतात रीडिंगमध्ये आपल्या. तर ते कसं करतं? तर ते कसं वर्क करतं ते बघूयात. तर टेकिंग द ॲव्हरेज ऑफ फिक्स्ड साईज विंडो, म्हणजे तो एक फिक्स साईजची विंडो कन्सिडर करतो, कॉन्झिक्युटिव्ह डेटा पॉईंट्सची फिक्स पॉईंटची विंडो कन्सिडर करतो, आणि त्याच्यानंतर ती विंडो तो स्लाईड करत जातो फॉरवर्ड स्टेप बाय स्टेप. एक स्टेप बाय स्टेप तो विंडो ती काय करतो? तर फॉरवर्ड करत जातो. तर त्याच्यामुळं काय होतं आपल्याला? न्यू ॲव्हरेज ॲट ईच स्टेप. प्रत्येक स्टेपला नवीन ॲव्हरेज मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? प्रत्येक स्टेपला नवीन ॲव्हरेज मिळतं. तर तो काय करतो? फिक्स्ड साईजची विंडो कन्सिडर करतो, कॉन्झिक्युटिव्ह डेटा पॉईंट्सची. त्याच्यानंतर ती विंडो स्लाईड करत जातो आणि त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटला नवीन ॲव्हरेज मिळतं. आता ते कसं ते आपण या एक्झाम्पलमध्ये बघूयात. तर आता ह्या आपल्याकडे ग्रुप्स आहेत आणि हे आपल्याकडे ग्रुप आहेत आणि हे त्याच्या व्हॅल्यू आहेत. तर आपण DF रोलिंग मीन काढायचं आहे आपल्याला. DF ग्रुप बाय केलं. आधी ग्रुप बाय काय करायचं? ग्रुप बाय ग्रुप, याच्या ग्रुपनी ग्रुप बनवायचे त्याचे. आता इथं सगळीकडे एच आहे त्यामुळे ठीक आहे, पण अदरवाईज ग्रुप वाईज तो व्हॅल्यू देईल आपल्याला. त्याच्यानंतर कशावर फोकस करायचा? कुठल्या कॉलमवर फोकस करायचा आहे? कुठल्या कॉलममधल्या रीडिंग रीड करायच्या? तर व्हॅल्यूमधल्या. आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म फंक्शन मेथड कशासाठी वापरतात ते बघितलं आपण. लॅम्बडा एक्स लॅम्बडा एक्स, त्याच्यानंतर एक्स डॉट रोलिंग विंडोची साईज आपण किती सांगितली? 5ची एक विंडो कन्सिडर करायचं सांगितलं. आणि मिनिमम पिरियड किती पाहिजे? 1 पाहिजे. आणि आणि ते जे काही असेल त्याचं मीनची व्हॅल्यू दे, असं आपण त्याला सांगितलंय. पण आता म्हणजे काय? तर विंडो 5 ह्याची कन्सिडर करायची, पण इनिशियली 5 ह्याची विंडो असेल का? नाही. आता आपण इथून रीडिंग स्टार्ट करू. इथं आपली विंडो इथं आपली विंडो 5 ह्याची आहे का? नाही. मीन पिरियड 1 लिहिली आपण, त्यामुळे तो ही विंडो कन्सिडर करणार. अदरवाईज त्यांनी मीन पिरियड जर का आपण 2 दिला असता तर ही विंडो कन्सिडर केली नसती. त्यांनी 2 दिला असता तर 2ची विंडो कन्सिडर केली असती त्याने. पण इथं आपण मिनिमम पिरियड 1 लिहिला आहे त्यामुळे त्याला तो ही विंडो कन्सिडर करणार. आता 2 इथं काय आलं? आता व्हॅल्यू आणि रोलिंग मीन काय इथं आलं? तर 2 आहे तर इथं 2च आलं रोलिंग मीन. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तो स्लाइड होत जातो पुढे. मग त्याच्यानंतर तो काय करणार? ह्या दोन ही विंडो कन्सिडर करणार. 2 ह्याची झाली विंडो ही. आता ही विंडो कितीची झाली? 2 ह्याची, पण मिनिमम 1 सुद्धा पकडू शकतो असं सांगितलंय, त्यामुळे तो 2 ह्याची विंडो पण कन्सिडर करणार. मग इथे व्हॅल्यू तो काय देणार? तर 3 देणार व्हॅल्यू. तर 3 व्हॅल्यू काय देणार? तर इथं 4 आहे आणि इथं 2 आहे, तर त्याचा मीन काय येणार? तर 3. म्हणून त्यांनी 3 व्हॅल्यू दिली. त्याच्यानंतर ती विंडोमध्ये अजून एक स्टेप ॲड होणार. तर ती कुठली स्टेप राहील? तर ती स्टेप राहील ही, म्हणजे 3 ह्याची विंडो झाली. ओके, 3 ह्याची विंडो झाली तर त्याचा मीन काय येणार? 6. आणि इथं 6 आहे, इथं 2 आहे आणि मध्ये 4 आहे, त्याच्यामुळे ह्याचा मीन किती झाला? तर 4. म्हणून त्यांनी इथं आपल्याला 4 आन्सर दिलं. 6ला किती येणार रोलिंग मीन? 4 येणार. त्याच्यानंतर पुढची विंडो तो काय कन्सिडर करणार? तर 8 पर्यंतची विंडो कन्सिडर करणार. आता 8 पर्यंतच्या विंडोमध्ये मीन किती येणार? तर 6 आणि 8च्या मधली व्हॅल्यू म्हणजे 5, म्हणून इथे 5 मीन आला. त्याच्यानंतरची विंडो काय असणार? तर 10 पर्यंतची. त्याचा मीन काय येणार? तर त्याचा मीन येणार 6, कारण 6 हीच मधली व्हॅल्यू आहे. आता 5 ह्याची विंडो कंप्लीट झाली. आता काय होणार? ही विंडो पुढे स्लाईड होणार पुढे म्हणजे काय होणार?
तर तर समजा तो विंडो ही पहिली व्हॅल्यू सोडून देऊन ही 5 ह्याची विंडो कन्सिडर करणार. ओके, तर आता याच्यातला मीन 12 असेल तर मीन तो कुठला पकडणार, तर 8 पकडणार. अशी ती विंडो नेक्स्ट व्हॅल्यूजना स्लाईड होत जाणार. त्याच्यामुळं मीन व्हॅल्यू पकडतो आपण आणि मायन्यूट काही फ्लक्च्युएशन्स असतील तर ते इग्नोर होतात आणि लॉंग टर्म ट्रेंडवर फोकस केला जातो. असं हे रोलिंग ॲव्हरेज आहे. मोठे म्हणजे बिग डेटा असतो तेव्हा त्याच्यावर हे चांगलं वर्क करतं आणि एक्सप्लेन करायला पण म्हणजे समजायला पण सोपं जावं म्हणून मी ते छोटा डेटा घेतला आहे.